श्री गजानन महात्म्य अध्याय 14वा। श्री गणेशाय नमः। जय जय राघवा रामराया, सती कौसल्या तनया, दीनवत्सला तव पाया, भाव पुष्पाया वाहत असे। अजानुबाहू धनुर्धर, अससी कृपेचा सागर, दुष्ट संहारण्या अवतार, भारवाहसी भक्तांचा, कृपा करी रघुनाथा, अनाथांच्या नाथा। सुरस लिहावी कथा, दासाच्या या हातुनी। खेरडा ग्रामी एक ब्राह्मण, असे सदाचार संपन्न, प्रपंच परमार्थ साधून, कार्य आपुले करीत असे। घरी येती पाहुणे फार, घेई अवघ्यांचा समाचार, सर्वांवरी परोपकार व्रत, हेची तो चालवी। कर्जाचा वाढला भार, येई घरी सावकार, परी फेडण्या कर्ज लाचार, जीवनासी तो त्रासला। मनी करुनी विचार, सोडिले तये घरदार, तीर्थाटना सत्वर, जावया कारणे निघत असे। स्टेशनावर घेता तिकिटासी, गृहस्थ भेटला एक त्यासी, वदला तया कुठे जासी, स्थिर चित्ता ठेव तू। तीर्थाटना जरी जासी, प्रथम वंदी संतांसी, गजानन असता शेगावासी, थोर महात्मा खचितची। विचार न करी अंतरी, जाई आता सत्वरी, उगीच भलते काहीतरी, मनी चिंतने बरे नसे। अकस्मात भेटला ब्राह्मण, मनी वाटे असेल कोण, गेला असे गोंधळून, आला असे तो शेगावा। दर्शन घेतले महात्म्यांचे, कथिले सर्व तयासाचे, हेतू जे जे असती मनीचे, शंका निरसन जाहली। स्टेशनावर भेटले कोण, घेतले का तया जाणून, जा आता घरी परतून, हेच सांगणे तूच असे। आत्महत्या करू पाहसी, होते जाणे हिमालयासी, त्रासून या जीवनासी, करणे हे का योग्य असे। धन आहे मळ्यासी, बाभळीच्या त्या बुडासी, नशीब तुझे उदयासी, येण्या संधी ही पातली। होता रात्रीचे 2 प्रहर, खोदण्या जाई सत्वर, जान करावा उशीर, परतुनी तया लाविले। जैसे तया सांगितले, तैसे त्या विप्रे केले। सत्यवचन ते झाले, द्रव्य घट तो सापडला। शेगावी तो परत गेला, दानधर्म बहु केला। प्रेमानंदे नाचला, कृपा प्रसादे संतांच्या। सोमवती पर्वकाळ पाहून, करावे नर्मदा स्नान, सवे घ्यावे गजानन, भक्तगणा वाटत असे। बंकटलाल मारुती चंद्रभान, सवे तयांच्या गजानन। ऐसे अनेक भक्तगण, ओंकारेश्वरी त्या पोहोचले। नर्मदेचे अवघे घाट, स्त्री पुरुषांनी भरले दाट, ना मिळे जावया वाट, गर्दी अपारती लोटली। नावे माझी बैसून, निघाले ते सर्वजण, खेडी घाट स्टेशन, जवळ तेची करावया। नर्मदेच्या मध्यंतरी, नाव आदळली खडकावरी, खोच पडली तीच भारी, आत पाणी ते शिरले। घाबरले सर्वजण, परी शांत होते गजानन, मुखे चालले नामस्मरण, गणगण गणात बोते हो। आम्ही न आपले ऐकले, म्हणून का ऐसे झाले, अपराधी आम्ही आहोत भले, वाचवा वाचवा प्राण हे। स्तवन केले नर्मदेचे, गजाननाने स्वयंवाचे, पाणी ओसरले साचे, नाव पूर्ववत जाहली। नर्मदेने घेतला वेश, कोळीन रूप धरी खास, लाविली नाव तीरास, अवघ्यांनी ती पाहिली। चित्रकूटचे नाथ माधव, शिष्य त्यांचे सदाशिव, तात्या असे टोपण नाव, दर्शनास आले शेगावी। गजानन बैसले जेवणास, पाचारी नाथ शिष्यास, उशीर झाला तुम्हास, येण्यास हो या ठायासी। माधवनाथ गुरु त्यांचे, भाग्य लाभले भोजनाचे, राहिले सेवन तांबुलाचे, विडा नेऊनी द्या त्यांना। वानबळे नाम त्यांचे, शिष्य माधवनाथाचे, स्मरण करिता त्यांचे, भेट हीच हो साक्षात। इति श्री गजानन महात्म्य चतुर्दशोऽध्यायः समाप्त। शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु।